बरं. बरं आता तुम्ही मित्र पक्षात आलाय, तर देवेंद्रजींशी काही बोलणं, भेटणं झालं की नाही? नाही, मी स्वतःहून तर काही गेलो नाही. हं. सभागृहात जे नमस्कार, चमत्कार एवढं झालंय. हं. चमत्कार झालाच नाही, नमस्कारच झालाय. चमत्कार करणार आहात का? चमत्कार करण्याच्या मार्गावर आहात का? असं काही वेगळा मुद्दा किंवा काय? नाही, नाही असं काही नाहीये. आता चमत्कार फक्त तुम्हाला विदर्भात करायचंय, कारण तुम्हाला विदर्भामध्ये शिवसेनेला मजबूत करायचं आणि मला असं वाटतं, की ते एक मोठं आव्हान तुमच्यासमोर हां. नक्कीच आहे. आणि तिथे भाजप पण आहे आणि काँग्रेस पण आहे. दोन्ही हं. राष्ट्रीय पक्ष आहे. खरंय. त्याच्यात मधात आम्हाला कसं घुसता येईल ते पाहू. मग तो कधी-कधी बी सोबतही आमचा संघर्ष होऊ शकतो. ते हं. काँग्रेस सोबतही होऊ शकते आणि त्यांच्याही होऊ शकतं. पण तुमच्या एवढ्या प्रखर भावना आहेत, किंबहुना तुम्हीच पहिले असे नेते आहात, की ज्यांनी असं म्हटलं, की देवेंद्रजींनी पंतप्रधान व्हावं. हां, तर मग शुभेच्छा द्यायला किंवा अशा पद्धतीनं मत व्यक्त करायला कधी गेलात का त्यांच्याकडे? किंवा असं वाटलं का, की हे आपलं ठाम मत जे आहे, की तुम्हीच भारत घडवू नाही, शकता हे हे? मतं काय हे कानात सांगणाऱ्या भावना नाही आहे. ह्या उघडपणे सांगणाऱ्या आहे. त्याच्यानं आम्ही न्यूजवर सांगतोय. आणि त्यांना उलट उघडपणेच आवश्यक असतं अशा भावना व्यक्त करणं. पण ह्या भावना व्यक्त केल्याने जास्त सुखावले तुमचेच नेते. नाही, नाही सगळे सुखावले आमच्या शिवसैनिकांच्या, लोकांच्या कसं आहे ह्या लोकभावना आहे. हं. लोकभावनेला आपण थांबवू नाही शकत ना.